सततचा दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यामुळेच कमी पाण्यावर येणाऱ्या तूर आणि सोयाबीनच्या पिकाकडे शेतकरी वळतायत। अहमदपूर तालुक्यातल्या गुंजोटीचे राम येवले यांनी 7 एकरात तुरीची लागवड केली आहे। तूर पिकातून त्यांना 3,60,000 रुपयांचा नफा मिळणं अपेक्षित आहे। लातूर जिल्हा सतत नापिकी आणि दुष्काळामुळे भरडला जातोय। निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकात फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं राम येमले यांनी तुरीची लागवड केली आहे। तुरीची लागवड करताना 7 एकरांची नांगरणी करून 15 फूट अंतरावर पेरणी केली आहे। सुरुवातीला नांगरटी केली, बैलावरच नांगरटी केली आणि कुळवाच्या 2 पाळ्या घातल्या। त्यानंतर पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या वेळेस सोयाबीन आणि तूर लगटच म्हणजे पाबरीमधील 1 तास बंद करून मधलं त्याच्यामध्ये मूग आणि 2 तुरीच्या काकऱ्या, त्याच्या अशा 2 पेरीत पुन्हा 10 काकऱ्याच्या नंतर म्हणजे जवळजवळ 15 फुटाच्या अंतरावर आणखीन 2 काकऱ्या अशी त्या ह्याची पेरणी केली। पेरणी केल्यानंतर पेरणीच्या वेळेस 20-20 12-32-16 खत वापरला। सोयाबीनला तोच खत आणि तुरीला सुद्धा तोच खत वापरला। पुन्हा नंतर तूर चांगली ह्याच्यामध्ये आल्यानंतर सोयाबीनला काही खताची गरज नव्हती, पण तुरीला नंतरचा दुसरा डोस 20-20-0-10 ही खत दिला। तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून येमले यांनी सोयाबीन, मूग आणि उडदाची लागवड केली आहे। गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर केलाय। खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं येमले यांना 7 एकरात एकरी 10 क्विंटल तुरीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। तुरीसाठी 25,000 रुपयांचा खर्च आलाय। खर्च वगळता त्यांना 3.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। 5,500च्या भावानं 3,85,000 रुपयांच्या उत्पादनासाठी 25,000 रुपयांचा खर्च वजा करता 3,60,000 रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे। आता ह्या 7 एकरामध्ये मला जवळजवळ एकरी 10 क्विंटल प्रमाणे 7 एकरमध्ये 70 क्विंटल तूर होण्याची अपेक्षा आहे आणि बाजारभाव सरकारी हमीप्रमाणे 5,500 प्रमाणे जवळजवळ 3,85,000 रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। त्यामध्ये माझा झालेला खर्च 25,000 रुपये वजा जाता मला 3,60,000 रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। डाळवर्गीय पिकाला मोठी मागणी आहे। कमी पाण्यावर हमखास उत्पादन हाती येतं। दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर जास्तीचं उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर।